नमस्ते. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज संडे आहे, तर आज संडे स्पेशल मच्छी बनवणार आहे मी. तर ती मच्छी मी बांगडा फ्राय बनवणार आहे. बांगड्याची मच्छी आहे आणि त्याबरोबर नाचण्याची भाकरी पण बनवणार आहे आणि सुका जवळा आहे ना, त्याचं सार पण मी बनवणार आहे. तर मी तुमच्याबरोबर आहे ना ते शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. हे बांगडे आहेत, तर मी आहे ना याला ना साफ करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता आहे ना मी ह्याला ना इथे ना असे चिरा करणार आहेत, म्हणजे त्याला आहे ना मीठ मसाला वगैरे आहे ना व्यवस्थित लागेल. तर आता ना मी चिरा करून काढून घेणार आहे त्याला आणि नंतर आहे ना मॅरिनेशन करून ठेवणार आहे. आता बघा, बांगड्यांना आहे ना मी दोन्ही साईडने पण चिरा पाडून घेतलेले आहेत. इथून पण ह्याला पण तसेच करून घेतलेले आहेत. तर आता आहे ना मी त्यांना ना मॅरिनेशन करून घेणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये आहे ना लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळून घ्यायचं. मी मीठ घालणार आहे त्याच्यामध्ये. हे लाल तिखट, थोडं जास्त लागतं याला बांगड्याला, कारण की बांगडा आपला थोडं तिखट जास्तच पाहिजे. ही हळद, गरम मसाला पावडर, मी आता त्याच्यामध्ये ही लसूण आणि आलं किसलेलं घालणार आहे. आणि आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, म्हणजे त्याला लावून घ्यायचं आहे चांगलं. अशा प्रकारे आहे ना सगळं लावून ठेवायचं. हे बघा, हे आता आहे ना ही बांगड्याची मच्छी मी आता आहे ना जवळजवळ 20 ते 25 मिनटं किंवा अर्धा तास असं ठेवणार आहे, म्हणजे त्याला चांगले हे सगळे मसाले लागतील ना. तर तोपर्यंत आहे ना मी आता जवळाचं सार, म्हणजे सुका जवळा आहे ना त्याचा सार बनवून घेणार आहे. तर आता मी आहे ना याचा सुका जवळा आहे ना त्याचा सार बनवून घेणार आहे. ना सुका जवळा आहे, जास्त लागत नाही साराला जवळा, थोडासाच घेतलेला आहे. हे बघा, आता त्याला आहे ना मी स्वच्छ धुवून घेणार आहे पाण्यातून. त्याच्यामध्ये आहे ना मी पाणी टाकलेलं आहे आणि याला स्वच्छ धुवून घेणार आहे. आम्ही आहे ना स्वच्छ धुवून घेतला आणि तसंच आता पाण्यात ठेवलं आहे. तोपर्यंत आहे ना आपण सार बनवायला घेऊया. तर हे सारासाठी आहे ना मी वाटून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आहे ना त्या वाटणामध्ये आहे ना कांदा, खोबरं, टॅमॅटो, थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि वाटून घेतलेलं आहे. तो यूज करणार आहे मी वाटण. तर सार बनवण्यासाठी आहे ना मी एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर आणि गॅस चालू केलेला आहे. त्या भांड्यामध्ये मी तेल टाकलं आहे. आता तेल पण चांगलं गरम झालेलं आहे. आता मी फोडणीला आहे ना कढीपत्ता टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना हे वाटण टाकणार आहे मी. आणि चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं भाजला ना मसाला की त्याच्यामध्ये आहे ना तिखट न टाकायचं. तिखट, हळद, गरम मसाला, मीठ टाकून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आहे ना मला तिखट टाकते. तिखट 1 चमचा टाकला, अजून थोडं टाकते. 1.5 चमचा टाकला तिखट. हळद टाकली अर्धा चमचा. गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं.
आता हे चांगल्या प्रकारे भाजलं ना की आता त्याच्यामध्ये ना मी जवा टाकणार आहे. जवा पाण्यातून काढायचं ह्याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि आता आपल्याला आहे ना आवश्यकतेनुसार आहे ना पाणी टाकायचं, म्हणजे जेवढं पाहिजे ना, म्हणजे एकदम घट्ट पण नाही ठेवायचं आणि एकदम पातळ पण नाही करायचं. तर थोडा आता मी त्याच्यामध्ये ना पाणी ॲड करणार आहे. आता मी ना पाणी ॲड करते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आता मी ना अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडं आहे ना त्याच्यामध्ये अजून थोडं मी ॲड करते पाणी. हे बघा, आता आहे ना त्याला उकळी काढून द्यायची. उकळी आली ना की त्याच्यामध्ये आहे ना मी कोकम टाकणार आहे. आता ह्याला आहे ना उकळी आली आहे, तर मी आता आहे ना ह्याच्यामध्ये आहे ना कोकम ॲड करणार आहे. हे बघा, कोकम पई पण गरम झालेली. हा बघा, चांगली उकळी येऊ दे. मग आपला आहे ना सुक्या जवळ्याचा सार ना झालेला आहे आणि त्याच्यावरून आता आपण आहे ना कोथिंबीर टाकणार आहे. आता आहे ना हा सार झालेला आहे, तर आता मी त्याच्यामध्ये आहे ना कोथिंबीर ॲड करते आणि गॅस बंद करणार. आणि गॅस बंद करते. गॅस पण बंद केलेला आहे. असं आपलं आहे ना सार तयार झालेला आहे सुक्या जवळ्याचा. आता मी आहे ना नाचणीची भाकरी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी आहे ना मी पाणी आहे ना गरम करायला ठेवलेलं आहे. तर जर पाणी गरम नाही ना केलं नाचणीच्या पिठाला, म्हणजे भाकरी बनवण्यासाठी, तर ती भाकरी बनली जात नाही, म्हणजे अशी ती वळत नाही. तर आहे ना त्याच्यासाठी आहे ना मी पाणी गरम करून घेते. तर तुम्हाला पण दाखवते बघा. पाण्याला आहे ना चांगली उकळी आलेली आहे. तर आता मी ना पिठामध्ये मिक्स करणार आहे ते पाणी. आता मी पाणी आहे ना हे थोडं थोडं करून टाकणार आहे. आणि आता हे पलित्याने आहे ना मी मिक्स करून घेणार आहे. पाणी गरम आहे ना, त्यामुळे मी हे पलित्यानेच मिक्स करून घेणार आहे पीठ. थोडं मी ह्याच्यामध्ये आहे ना अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेते. तोपर्यंत मी इथे आहे ना तवा पण ठेवलेला आहे गॅसवर, तो पण गरम होईल चांगला आणि आपलं हे पीठ पण चांगलं मळून होईल. ते बघते. आता मी हातानेच मळून घेते. आता मी हाताने मळून घेते. हे मळून झाल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. तर मी ह्याच्यामध्ये आहे ना पाणी थोडं थोडं ॲड करून आहे ना जसं लागेल तसं घेतलेलं आहे. आणि हे ना नाचणीचं पीठ आहे ना चांगलं मळून घेतलेलं आहे.
एकदम पाणी नाही टाकायचं, हो पाणी टाकायचं. आणि मी अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे पीठ. आता मी ना भाकरी बनवते. आता आहे ना अशा प्रकारे आहे ना पिठाचा गोळा बनवला आहे आणि त्याच्या खाली आहे ना सुकं पीठ टाकलं आहे. आता आहे ना मी भाकरी बनवून घेते. भाकरी आता ना मी भाकरी बनवून घेते. तर ही आहे ना माझी भाकरी बनवून तयार आहे. आता मी आहे ना त्याला शेकण्यासाठी तव्यावर टाकणार आहे. आता आहे ना मी भाकरीला आहे ना पहिल्यांदा वरून आहे ना पाणी लावून घेते. पाणी लावून घेते. आता हे तव्यामध्ये टाकते. आता अशी तव्यामध्ये मी टाकली आहे. आता त्याला आहे ना वरून मी आहे ना पाणी लावून घेणार आहे. आता आहे ना मी पालती करून घेणार आहे दुसऱ्या बाजूने. आता दुसऱ्या बाजूने पण चांगली शेकून घेणार आहे मी. आता पुन्हा आहे ना आता आपण आहे ना दुसऱ्या बाजूने पण शेकवणार आहे. चांगली शेकून घ्यायची कडेकडेने. माझी भाकरी पण आहे ना तयार झाली आहे ही. आता मी ना तव्यातून तिला काढून घेते आणि दुसरी आता बनवते. मी तिला काढून घेतलेली आहे, तव्यातून बाहेर काढलेली आहे ती भाकरीला. तसेच मी आता बाकीचे पण बनवून घेते भाकरी. आता मी आहे ना हे बांगडे फ्राय करून घेणार आहे. त्या बांगडे फ्राय करण्यासाठी आहे ना बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा लावणार आहे मी त्याच्यासाठी बांगडे फ्राय करण्यासाठी. आणि आता हा पॅन आहे ना मी म्हणजे तापायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकलेले आहे. तेल गरम झालं ना की आता ते बांगडे फ्राय करून घेणार आहे मी. हे बघा हे अशा प्रकारे आहे ना त्याला रवा लावून घ्यायचा. आता तसंच मी दुसरा पण हे करणार आहे. हे मी बांगडे फ्राय करायला पॅनमध्ये टाकलेत. मोठा केक करून ठेवला. एकदम बारीक पण नाही, थोड्या वेळ आहे ना जरा फास्टच गॅस करून ठेवायचं. आता मी आहे ना दुसऱ्या बाजूने आहे ना पलटणार आहे. आता एका बाजून चांगले शेकले तर दुसऱ्या बाजून गॅस थोडा फास्टच ठेवायचा. तर आपल्याला हे आहेत ना बांगडे फ्राय झालेले आहेत.
हे आपलं आता आहे ना जेवणासाठी ताट रेडी आहे. नाचणीची भाकरी, सुक्या जवळ्याचं सार आणि बांगडा भात पण आहे. हे आपलं ताट आता रेडी आहे. हे बघा, कोथिंबीर. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवा संडे स्पेशल मेनू बांगडा फ्राय. आणि कसं झालं आहे ते नक्की सांगा कमेंट करून. आता आवेग आहे ना कसा बांगडा झाला आहे ना तर सांगणार आहे. नीट खावे. खाल्ला का? खाऊन मला सांग कसा झालाय. मी छान झालाय. आणि हे सांबार चांगलं आलंय. मीठ लागलंय का? मीठ आंबट तिखट चांगलं. बांगडा खा ना अजून. आणि नाचणीची भाकरी कशी झाली? नाचणीची भाकरी कशी झाली? झाले चांगली चावते ना? हां मग खा आता. ही भाकरी नाचणीची आणि बांगडा. सार.